अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या कार्यालयाच्या परिसरामध्ये उभं करण्यात आलेल्या अटल घनवण या अटल घनवणमध्ये आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे मॅडम यांनी वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली। हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात। मग त्या सामान्य गृहिणी असो अथवा अधिकारी असो, प्रत्येक जण मनोभावे वडाची पूजा करतात। आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं। यात वडाच्या वृक्षाची पूजा करणे हे महत्त्वाचं मानलं जातं। वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे। भारतीय संस्कृती, शस्त्र, परंपरा, रूढी यात वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नातं जुळलेलं आहे। माणसाला निर्भळ निरामय जीवन जगण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते। याशिवाय झाडांची पाने, फुले, फळे, अगदी वाळलेली लाकडे सुद्धा मानवाला उपयोगीच असतात। या अनमोल देण्याचे जतन करावे, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून मानवजातीला दिलेला आहे। म्हणूनच विविध व्रत, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना, फुलांना, फळांना मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे। वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रत परंपरा पाळली जातात। गरज आहे ती आपण ती व्रत पाळण्याची। वटपौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गाचं मानवाला असणारं महत्त्व जर आपण समजून घेतलं तरच खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा साजरी झाली हे आपल्याला लक्षात येईल। आणि हे सर्वांच्याच लक्षात यावं यासाठीच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे। भगवान शिवाचे हे निवासस्थान मानलेले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो। त्याच्या पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरतात आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात। म्हणूनच वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचं, पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं। या वटपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीमती अश्विनी जिरंगे मॅडम, नगर परिषद अंबाजोगाईच्या मुख्याधिकारी श्रीमती टोंगे मॅडम, परळीच्या नायब तहसीलदार परवीनजी पठाण, अंबाजोगाईच्या नायब तहसीलदार श्रीमती स्मिता बाहेती या सर्वांनीच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील वडाचं पूजन केलं। तत्पूर्वी या कार्यालयाच्या परिसरामध्ये उपविभागीय अधिकारी श्री दीपकजी वजाळे साहेब, अंबाजोगाईचे तहसीलदार श्री विलासजी तरंगे साहेब, केजचे तहसीलदार श्री राकेशजी गिड्डे पाटील, परळी, धारूर, माजलगाव येथील सर्व तहसीलदार, महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, पंचायत समिती अंबाजोगाईचे सर्व कर्मचारी या सर्वांच्याच उपस्थितीत सर्वांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला 2 हेक्टरचा परिसर लाभलेला आहे। अत्यंत खडकाळ आणि ओसाड म्हणून ओळखला जाणारा हा परिसर तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिस्कर यांच्या खडतर मेहनतीतून, प्रयत्नातून अगदी नंदनवन बनलेला आहे। या परिसरामध्ये आजतागायत विविध प्रजातीची जवळपास 20,000 झाडे दिमाखात उभी आहेत। काही काही झाडांची उंची तर जवळपास 30 फुटापर्यंत वाढलेली आहे। अटल घनवन अर्थातच जापानी जैवशास्त्रज्ञ मियावाकी यांच्या तत्वानुसार या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे। जैवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासकांना खरं तर हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे। जंगली, देशी, विदेशी झाडांसोबतच या ठिकाणी फळझाडांचीही लागवड करण्यात आलेली आहे। अत्यंत दुर्मिळ असणारे कापूर, रुद्राक्ष याची सुद्धा झाडे आपल्याला त्या ठिकाणी संगोपन केलेली आढळून येतील। फळझाडांमध्ये काजू, बदाम, आंबे, चिक्कू, आवळा अशा अनेक वनस्पतींची या ठिकाणी लागवड केलेली आहे। या परिसरातील अनेक फुलांची झाडे तर मनाला संमोहित करतात। अगदी वेगवेगळ्या कलरच्या चाफ्यापासून ते वेगवेगळ्या कलरच्या गुलाबापर्यंत या ठिकाणी फुलझाडांची लागवड करण्यात आलेली आहे। या अटल घनवनातून फिरत असताना जणू निसर्गच रंगांची उधळण करतोय की काय असं मनाला वाटतं। अगदी रुजू झाल्यापासून अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे मॅडम
महसूल प्रशासनातील आपल्या कामकाजासोबतच या अटल घनवनचीही तितक्याच निष्ठेने काळजी घेताना दिसून येतात. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिस्कर यांनी लावलेलं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि याचा सर्व अंबाजोगाईकरांना सार्थ अभिमानच आहे. अंबाजोगाई दर्शनच्या सर्व वाचकांसाठी, दर्शकांसाठी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने हे विशेष बातमीपत्र.